या व्हिडिओमध्ये आपण ग्राफच्या आधारावर क्वेश्चन सॉल्व करूया. प्रश्न काय बघा. द स्लोप ऑफ द ग्राफ लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी वर्सेस टी फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज -2.5 into 10⁻³ per second. The rate constant for the reaction will be, what is asked? Rate constant, that is the value of K is asked. What is the value of K? And what is given? Slope of the graph is given. Which graph is plotted? Log of concentration of A at time t versus time, and the reaction is first order reaction. Now you know that integrated rate law for the first order reaction, or the expression for K, that is rate constant, is K is equal to 2.303 upon T log of concentration of A0 upon concentration of A at the time t. K is rate constant, T is time, concentration of A0 means initial concentration, and concentration of A at the time t, that is the concentration of remaining at the time t. T इतक्या कालावधीनंतर शिल्लक राहिलेली Aचं concentration, that is denoted by concentration of A upon AT. किंवा ह्याच एक्सप्रेशनला आपण स्मॉल a अपॉन a मायनस एक्स असंही दाखवतो. A is initial concentration and x is the quantity which is reacted, and so the remaining quantity is a minus x. दोन्ही एक्सप्रेशन आपण वापरू शकतो. इथं आपल्याला ज्या प्रश्न दिलेला आहे तो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी दिलेला आहे, आणि त्यामुळं हे इक्वेशन आपल्याला या टर्ममध्ये मॉडिफाय करावं लागेल. लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT हेच आपण असं लिहू शकतो. इट इज इक्वल टू लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. लॉगचा भागाकार घेतला आहे आणि म्हणून इथं आपण काय करतोय, म्हणजे या दोन संख्यांचा भागाकार आहे, डिव्हिजन आहे, त्यामुळे आपण लॉगची वजाबाकी घेतो. ही संख्या जर इथं घेतली आपण तर हे एक्सप्रेशन या पद्धतीने मिळेल. इट इज इक्वल टू KT अपॉन 2.303. बरं. लॉग ऑफ A0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT इज इक्वल टू KT अपॉन 2.303. आपल्याला काय ग्राफ कॅल्क्युलेट करायचं आहे? लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT, अँड सो हिअर लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT इज इक्वल टू, हे निगेटिव्ह साईन आपण या बाजूला घेतलं तर इथं आपल्याला हे एक्सप्रेशन मिळेल. K अपॉन 2.303 इंटू T प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. बघा, हे थोडंसं इक्वेशन आपण मॉडिफाय केलं आहे ह्या फॉर्म्युलेला. लॉग ऑफ A0 मायनस हे साईन इकडं आलं, किंवा हे या बाजूला घेतलं तर हे या बाजूला येईल, आणि त्यामुळं मायनस K अपॉन 2.303. टी मी हा थोडा बाजूला लिहिला आहे, KT ने लिहिता टी हा बाजूला लिहिला आहे. का तर you know that the equation of straight line is given by y is equal to mx plus c. कारण आपल्याला स्लोप कॅल्क्युलेट करायचा आहे या ग्राफचा. मग स्लोपसाठी जी रेषा आहे त्या रेषेचा फॉर्म्युला आहे आपण लिहितो y is equal to mx plus c, आणि y is equal to mx plus c या फॉर्म्युल्यामध्ये आपण हा दिलेला जो फॉर्म्युला आहे तो कन्व्हर्ट केला. व्हॉट इज y हिअर? इट इज लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अपॉन टी. म्हणजे आपण y ॲक्सिसवर काय घेणार आहोत? लॉग ऑफ concentration of AT. y is equal to mx. x काय आहे बघा आता, this is m, and so this is x, and you can say that against time. जो ग्राफ पाहिजे होता तो मिळाला आपल्याला. द स्लोप ऑफ द ग्राफ लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT अगेन्स्ट टाइम वर्सेस टाइम फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज. आता हा जो ग्राफ आपण काढला तर याचं नेचर आपल्याला या पद्धतीने मिळेल. इट इज द स्ट्रेट लाईन. नाउ स्लोप ऑफ दिस ग्राफ इज m, and what is m here? It is minus K upon 2.303, and the intersection on y-axis is log of concentration of A0. म्हणजे टी इतक्या टाईम 0 असताना
कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय असेल तो 0 असेल आणि हे कॉन्सन्ट्रेशन काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे ॲज टाईम इन्क्रीजेस आणि त्यामुळे या ग्राफचं नेचर आपल्याला या पद्धतीनं मिळेल. पण या लाईनचा जो स्लोप आहे तो काय असणार आहे, -k/2.303 आहे. आता हा स्लोप आपल्याला दिलेला आहे आणि केची व्हॅल्यू विचारलेली आहे. सो हिअर यू कॅन से दॅट -k/2.303 इज इक्वल टू -2.5 into 10⁻³ per second. What is asked? K is asked. हे निगेटिव्ह साइन कॅन्सल होईल अँड सो K इज इक्वल टू 2.5 into 2.303 into 10⁻³ per second. 2.5 into 2.303 याचा जो गुणाकार आहे तो 25 दोन्ही 50 म्हणजे 5 पॉईंट समथिंग येईल. आता या आन्सरमध्ये 5 पॉईंट समथिंग असणारा एकच आन्सर आपल्याला दिसतंय. इट इज 5.76 into 10⁻³ आणि ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे हे आन्सर आपल्याला मिळेल. सो 5.76 into 10⁻³ पर सेकंड दिस इज द व्हॅल्यू ऑफ के. रेट कॉन्स्टंट आपण कॅल्क्युलेट केला जर आपल्याला स्लोप दिलेला आहे त्या रिॲक्शनचा. तर स्लोपसाठीचा फॉर्म्युला लक्षात ठेवूया. आता तुम्ही जेव्हा हा प्रॉब्लेम MCQ मध्ये सॉल्व करताय किंवा CET मध्ये सॉल्व करताय तेव्हा तुम्हाला हे सगळं एक्सप्रेशन लिहायची गरज नाही आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की व्हेन वी प्लॉट अ ग्राफ ऑफ लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT अगेन्स्ट T then the slope of the line obtained is equal to -k/2.303 आणि त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे. लक्षात ठेवायला आपण हा फॉर्म्युल्यावरून याचं मॉडिफिकेशन करू शकतो. y इज इक्वल टू mx प्लस सी अँड सो मायनस व्हॅल्यू दिलेली आहे आणि म्हणून या लाईनचा जो स्लोप आहे त्याच्यावरून आपण के कॅल्क्युलेट केला. इट इज 5.76 into 10⁻³ समजा काही वेळा प्रश्न असा विचारला जातो की लॉगच्या जागी आपण इथं घेतो ln. हाच प्रश्न मी थोडासा बदलला बघा. स्लोप ऑफ द ग्राफ ln. व्हॉट इज ln? जेव्हा आपण लॉग घेतो टू द बेस e इट इज रिप्रेझेंटेड बाय ln and when it is converted to base 10 we have to multiply it by 2.303. म्हणजे इथं 2.303 का आलं तर आपण हा lnचा कन्वर्जन लॉगमध्ये केलं, लॉग टू द बेस 10 केलं म्हणून. जर ते ln असेल लॉग टू द बेस e असेल तर 2.303 इथं येणार नाही. याचा अर्थ हे जे एक्सप्रेशन आहे ते आपल्याला मिळेल ln कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT अगेन्स्ट T आणि त्यामुळे इथला जो हाही ln असणार आहे -k into T. And so remember here for this expression 2.303 कॅन्सल होईल आणि स्लोप इज इक्वल टू -k मिळेल. म्हणजे या असा जर प्रॉब्लेम असेल तर इथे तुम्हाला ही जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह व्हॅल्यूज काय देणार आहे, केचं एक्सप्रेशन देणार आहे किंवा के साठीची व्हॅल्यू देणार आहे. म्हणजे जर ln असेल तर हे आन्सर आपल्याला 2.5 into 10⁻³ मिळेल. म्हणजे जे प्रश्न आपल्याला जसा विचारलेला आहे त्या पद्धतीनं आपल्याला आपलं उत्तर किंवा जो फॉर्म्युला आहे तो मॉडिफाय केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण त्या आन्सरकडे गेलं पाहिजे. जर लॉग असेल तर 2.303 -k/2.303 हा स्लोप मिळेल आणि जर तो ln असेल तर फक्त जो स्लोप आहे तीच व्हॅल्यू -k म्हणून आपण लिहिणार आहोत आणि त्यामुळं ते आन्सर अगदी सोपं होऊन जाईल. म्हणजे इथं एवढं कॅल्क्युलेशन करत बसायची सुद्धा गरज नाही.